आणि आता एक्सप्लेनरला सुरुवात करण्यापूर्वी बंगळुरूमधून एक मोठी बातमी येते ती म्हणजे बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आता तिथली गर्दी हटलेली आहे, पण स्टेडियम बाहेर हजारो चपलांचा खच पडला। ही दृश्य आपण पाहू शकतो। या दृश्यांमधून तुम्हाला कल्पना येईल की तिथली परिस्थिती नेमकी काय असू शकते ज्या वेळेला चेंगराचेंगरीची ही घटना घडली आहे। दुपारच्या वेळी तिथे किती गर्दी आली असेल याचा अंदाज बांधण्यासाठी या चपलांचा खच पुरेसा आहे। बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर मोठ्या प्रमाणावर आज दिवसभर गर्दी होती। संध्याकाळच्या सुमारास ज्यावेळेला आरसीबीची टीम या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दाखल झाली त्यावेळेला गर्दीचा उच्चांक होता। तिथं साधारण 2 लाख लोक जमल्याचा अंदाज होता आणि यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली। यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला। तिथला हा चपलांचा खच आता गर्दी हटली आहे। स्थानिक प्रशासन तिथली परिस्थिती पूर्वपदावर आणते, पण चपलांचा खच तिथली गर्दी आणि तिथली परिस्थिती सांगण्यास पुरेसा आहे। आणि आता एक्सप्लेनरला सुरुवात करूयात, पण आजच्या एक्सप्लेनरच्या सुरुवातीलाच एक प्रश्न आहे। आज जी बातमी चर्चेत आहे त्याबद्दलचाच हा प्रश्न आहे। भारतीयांच्या क्रिकेट वेडाचं नेमकं करायचं काय? कारण आज त्याच क्रिकेट वेडाची किंमत 11 जीवांना मोजावी लागली आहे। अर्थातच आम्ही बोलतोय ते चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या आजच्या दुर्घटनेबद्दल। आजचं आपलं एक्सप्लेनर आहे भारतीयांच्या नको इतक्या क्रिकेट वेडाबद्दलचं आणि फसलेल्या नियोजनाबद्दलचं। तसंच IPLची लोकप्रियता आणि IPLमध्ये तयार झालेल्या पंथांबद्दलचं सुद्धा हे एक्सप्लेनर आहे। आधी आपण थोडक्यात आजच्या बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये काय घडलं ते जाणून घेऊया। IPLचा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं म्हणजेच RCBनं जिंकला आणि या विजयाचा जल्लोष करण्यासाठी बंगळुरूतलं चिन्नास्वामी स्टेडियम आणि परिसरात लाखो चाहते एकत्र जमले। चाहत्यांची संख्या इतकी वाढली की त्यामुळे काही ठिकाणी चेंगराचेंगरी झाली। चाहत्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि या लाठीचार्जनंतर लोक पळू लागले आणि 11 जणांचा या चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले। आता तुम्ही सध्या जी स्क्रीनवर पाहताय ती सगळी या चेंगराचेंगरीचीच दृश्य आहेत। या दृश्यांमध्ये तुम्हाला दिसत असेल की लोक एकमेकांच्या अंगावर अक्षरशः चढून जात आहेत। आपण आपल्या पायाखाली कोणाला तरी चिरडतोय याचं भानही या जमावाला नव्हतं। खरं तर RCBचे विजयी खेळाडू येणार म्हणून बंगळुरू एअरपोर्ट आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर सकाळपासूनच गर्दी झाली होती। संध्याकाळच्या सुमारास तर चिन्नास्वामी स्टेडियमच्या आत आणि बाहेर सुद्धा प्रचंड प्रमाणावर लोक जमले होते। चिन्नास्वामी स्टेडियमची क्षमता ही 40,000 लोकांना सामावून घेण्या इतकी आहे। असं असताना सुद्धा जवळपास 2.5 लाख लोक या स्टेडियममध्ये उपस्थित होते, त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की तिथली परिस्थिती नेमकी काय असेल। शिवाय स्टेडियमला एकूण 21 गेट आहेत। या प्रत्येक गेटमधून स्टेडियममध्ये जाण्यासाठी महाभयंकर अशी गर्दी उसळली होती आणि याच गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत या 11 जणांचा मृत्यू झालाय। बरं, इतकं सगळं होऊन सुद्धा ठरल्याप्रमाणे चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयाचा जल्लोष साजरा झालाच। खेदजनक बाब म्हणजे या सोहळ्यात मृतांना एका शब्दानं सुद्धा श्रद्धांजली वाहिली गेली नाही किंवा ते वाहण्याचं भानही कुणाला राहिलं नाही। जे घडलं त्याबद्दल ना खेळाडूंना खंत होती ना स्टेडियममध्ये जमलेल्या चाहत्यांना खेद होता। आणि आता मूळ प्रश्न तो म्हणजे भारतीयांच्या या जीवघेण्या क्रिकेट वेडाचं करायचं काय? यंदाच्या IPLचा नीट अभ्यास केला तर मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरू म्हणजेच RCB, चेन्नई सुपर किंग्स म्हणजे CSK या टीम्सना सध्या प्रचंड पाठिंबा मिळतोय। म्हणजे अक्षरशः क्रिकेटचे हे वेगवेगळे पंथ जणू तयार झाले आहेत आणि एकमेकांशी हे पंथ धर्मयुद्ध लढल्यासारखे खेळतायत। IPLची कालची जी पंजाब विरुद्ध RCBची फायनल मॅच झाली ना, ती मॅच तब्बल 57 कोटी लोकांनी OTT प्लॅटफॉर्म्सवर पाहिली। म्हणजे टीव्हीवर पाहिली त्यांनी वेगळीच, मात्र OTT प्लॅटफॉर्म्सवर 57 कोटी लोकांनी पाहिली। आणि आता आम्ही जे म्हणतोय की IPL मधल्या काही ठराविक टीम्सना इतका मोठा पाठिंबा का मिळत होता किंवा लोक त्या टीमबद्दल इतके आक्रमक का झाले होते, तर त्याचं कारण दडलंय ते IPLच्या या स्ट्रॅटेजीमध्ये। सध्या IPLचा 18वा सीझन सुरू आहे। क्रिकेटचा खेळ, पाण्यासारखा पैसा आणि भरभरून ग्लॅमर याची परफेक्ट भट्टी जमलेल्या IPLचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे, तर तो देशातला तरुण वर्ग आहे। IPL ही लोकप्रिय आणि अत्यंत श्रीमंत क्रिकेट अशी लीग आहे। या लीगमध्ये मोठमोठे क्रिकेट स्टार खेळतात। जगभरातले क्रिकेट स्टार खेळतात, त्यामुळे चाहत्यांची संख्या मोठी आहे। IPLचे सामने टीव्हीवर आणि मोबाईल पाहता येतात, त्यामुळे तिथे असाल तिथून
तुम्हाला मॅच पाहता येते. फक्त 3 तासांची मॅच, त्यामध्ये भरपूर चौकार आणि षटकारांची बहार, त्यामुळे कमी वेळात क्रिकेटची जास्तीत जास्त मजा या IPLच्या 2020 फॉर्मॅटमधून घेता येते. शिवाय IPLच्या मॅचेस आणि शाळा कॉलेजेसच्या सुट्या या एकाच वेळी येतात, त्यामुळे परीक्षेमधून फ्री झालेला भरपूर मोठा असा तरुण वर्ग या खेळाला मिळतो. तरुण आणि नोकरदार यांचा विचार करून IPLमधले बहुतांश सामने हे रात्री खेळवले जातात. IPLनं या खेळात फ्रँचायझी मालकांच्या रूपांमध्ये बॉलिवूड स्टार्सना सुद्धा आणलं, त्यामुळे IPL आणखीनच ग्लॅमरस झाली. शाहरुख खान असेल, प्रीती झिंटा असेल, या माध्यमातून ग्लॅमरस टच देण्याचा प्रयत्न आयोजकांनी या स्पर्धेला केला. या सगळ्या रणनीतीमुळे तरुणांमधलं क्रिकेटचं वेड आणखीन वाढलं. टेस्ट किंवा वनडे सोडून नव्या पिढीला झटपट क्रिकेटचा हा फॉर्मॅट आता आवडू लागला आहे. IPLची सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी म्हणजे IPLनं संघांना दिलेली वेगवेगळी नावं. IPLमध्ये वेगवेगळ्या फ्रँचायझींना म्हणजे संघांना वेगवेगळ्या राज्यांची नावं देऊन प्रादेशिक अस्मिता जागवण्याचं, चेतवण्याचं काम सुद्धा या IPLनं केलं आणि या वेगवेगळ्या IPL संघाचे कट्टर चाहते त्या राज्यांमध्ये तयार झाले. प्रेक्षक त्यांच्या संघाशी भावनिकदृष्ट्या जोडले गेले. खरं तर भारत हा मुळात क्रिकेट वेड्यांचाच देश आहे. जगातले 90% क्रिकेट चाहते हे भारतात आहेत. क्रिकेटला धर्म मानणाऱ्या लोकांनी बिहारमध्ये सचिन तेंडुलकरचं मंदिर बांधलंय. सचिन तेंडुलकर पाठोपाठ आता भारतात विराट कोहलीला हळूहळू देवत्व प्राप्त होऊ लागलंय. महेंद्रसिंग धोनीला सुद्धा तशाच पद्धतीनं लोकांनी आपल्या देव्हाऱ्यात बसवलं आणि याच विराट कोहलीची किंवा याच महेंद्रसिंग धोनीची टीम यामध्ये सर्वाधिक चर्चेत असते. या विराट कोहलीच्या RCB टीमनं तब्बल 18 वर्षांनी IPL जिंकली. म्हणजे सुरुवात झाल्यापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ही 3 वेळा फायनल्समध्ये पोहोचले, मात्र त्यांना हा किताब जिंकता आला नव्हता. यंदा म्हणजे 18 वर्षानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं हा किताब जिंकला, त्यामुळे त्याचा चाहता पुरता बेभान झाला. मुळात दक्षिण भारतीय लोकांना त्यांच्या जगण्यात कायम एक देव लागतो, एक हिरो लागतो, लार्जर दॅन लाईफ अशी इमेज असलेला एखादा नायक लागतो. हे दक्षिण भारतीय लोक चित्रपटातल्या हिरोंची सुद्धा अक्षरशः पूजा करतात. आपण ती पाहिली असेल. चित्रपट रिलीज होण्याआधी रजनीकांतच्या पोस्टरला दुधानं अभिषेक करतात काय, किंवा एखाद्या राजकारण्याच्या मृत्यूनंतर दक्षिण भारतातले कित्येक लोक आत्महत्या करतात का, हा सगळा प्रकार याच देवत्वाचा प्रकार आहे. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ज्यावेळेला तुरुंगात जावं लागलं त्यावेळेला जवळपास 16 लोकांनी आत्महत्या केली होती. तर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री YSR म्हणजे वाय राजशेखर रेड्डी यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत झालेल्या मृत्यूनंतर सुद्धा अनेकांनी आत्महत्या केली होती. याचं आणखी एक अलीकडचं उदाहरण म्हणजे पुष्पा 2 या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला सुद्धा गेलेल्या अल्लू अर्जुनच्या चाहत्या महिलेचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर ते प्रकरण पुढे गाजलं होतं. आता दक्षिण भारतीयांचं हेच वेड क्रिकेटमध्ये सुद्धा दिसू लागलं. म्हणजे अगोदर ते चित्रपटापुरतं मर्यादित होतं, आता ते क्रिकेटमध्ये सुद्धा दिसू लागले. म्हणूनच बंगळुरूमध्ये RCBच्या क्रिकेटर्सना पाहायला इतकी मोठी गर्दी झाली. इतक्या मोठ्या गर्दीची अपेक्षा होती का? त्या दृष्टीनं नियोजन करण्यात आलं होतं का, किंवा नियोजनासाठी वेळ कमी पडला का, या सगळ्याची चौकशी आता होईल. पण मुंबईला जे शक्य झालं ते बेंगळुरूला का जमलं नाही असा सवाल विचारावासा वाटेल. T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईत सुद्धा टीम इंडियाची अशीच भव्य दिव्य रॅली निघाली होती. एकदम जमकेस सेलिब्रेशन झालं होतं. मरीन ड्राईव्ह पासून ते वानखेडे स्टेडियमपर्यंत दुतर्फा प्रचंड गर्दी आपण रस्त्यांवर पाहिली होती. पण मुंबई पोलिसांनी अत्यंत हुशारीनं आणि चोख नियोजनानं हा सगळा सोहळा पार पाडला. अर्थात बंगळुरूमधली दुर्घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. जल्लोषासाठी इतक्या मोठ्या संख्येनं खरंच जमण्याची गरज आहे का? त्यामुळे यंत्रणांवरचा ताण आपण लक्षात घेणार का, याचा विचार आता प्रत्येकानं करण्याची गरज आहे. आणि जर का या जल्लोषात किंवा या उन्मादात 11 जीव जात असतील तर हे जीव घेणं क्रिकेट वेड, या वेडाचं आपण करायचं काय याचा विचारही प्रत्येकानं करायला हवा.